आज ग्रामदैवत काशाई यात्रा 9/4/2026 देवगाव या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे साजरी होत आहे। हे काशाई पुराण काळापासून या ठिकाणी काशाई मंदिर आहे आणि हे पारंपरिक जुन्या काळापासून हे देवी या ठिकाणी हिचं स्थान असतं। परंतु याच्या अगोदर दुसरी एक देवी 200 वर्षापूर्वी अशीच एक देवी होती, पण ते जीर्ण झाल्यानंतर पुन्हा 150 वर्षापूर्वी गावकऱ्यांनी नवीन या आईची स्थापना केली आणि तिचं जन्म गावामध्ये खालीची वाडी इथं चिंचेजवळ तिला बनवलं आणि त्याचा असा नेम केला का ज्या दिवशी जागरण असते त्या दिवशी गावामध्ये जाऊन आणि तिची पूजा अर्चा करून रंगरंगोटी करून आणि ती संपूर्ण गावामध्ये यात्रेच्या दिवशी सकाळी 3 वाजेपासून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून आणि ती पुन्हा या मंदिरामध्ये स्थापन करण्यात येते। त्याचं वैशिष्ट्य असं की हे सर्व समाजाचं दैवत असून त्यांचं असं म्हणणं आहे की हे जागृत देवस्थान आहे आणि ही आई नवसाला पावते असं सर्व समाजाचं मत आहे। तळागाळातून गावातून बाहेरून भरपूर असे भक्त येतात तिच्या दर्शनासाठी। ही संपूर्ण गर्दी मिरवणूक सकाळपासून चाललेली आहे, तर हे सर्व या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि हे देवगाव गाव या गावातील जेवढे लोक सर्व्हिसला लांब लांब आहेत, परंतु ही काशाई यात्रा आल्यानंतर ती सप्तमीच्या दिवशी पौर्णिमा झाल्यानंतर सप्तमीला यात्रा असते, म्हणून लांबून मुंबईवरून ग्रामस्थ जे कामवाले आहेत ते सर्व येऊन या सोहळ्याला या उत्सवाचा सहभाग घेतात आणि या आईची मनोभावे पूजा करतात। तसे ग्रामस्थ पाहुणे भरपूर लोक येतात आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे देवगाव इथं एक वरच्या साईडला मारुती मंदिर आहे, हनुमान मंदिर, ते दैवत सुद्धा एक जागृत देवस्थान मानल्या जातं। त्या ब्रह्मचारी मारुती म्हणून आहे, तिथं स्त्रिया लांबून दर्शन घेतात असतात। असं आणि कुणालाही काही नवस करायचं असेल किंवा काही अडचण असेल जुनी परंपरा तर त्यांना प्रसाद लावून आणि त्या काही त्यांना आजार असेल त्याचं हे भविष्य सांगितल्यासारखं किंवा लग्न गावात करायचं असलं तरी या मारुती रायाला प्रसाद लावून आणि मग लग्नाचा पुढे सोहळा चालू करतात, अशी ही एक परंपरा आहे। अजून या गावचं वैशिष्ट्य म्हणजे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं गाव पुराण काळापासून या गावात एक क्रांती अशी घडलेली आहे आणि त्या क्रांतीला दैवी शक्ती म्हणून या सर्व या देवस्थान आहेत। ही शक्ती क्रांतीवीर राघोजी भांगरेला होती असं जुना समाज म्हणत आहे आणि राघोजी भांगरेने या ठिकाणी एक सुंदरचा असं हौद बांधून म्हणजे तीर्थ आणि त्या तीर्थासमोर गायमुख आहे, वरून महादेवाची पिंड आहे, एक सुंदरचा ओट्यावर ते मंदिर बनवलेलं आहे, असं या गावचं वैशिष्ट्य आहे। आणि अनेक देवस्थान आहेत जुनी परंपरा आदिवासी प्रमाणे, येताळ आहे, मसोबा आहे, गवळी देव आहे, बरेचसे म्हणजे सर्व वाघ्या असे वगैरे या गावचे आहेत। आणि या गावची अनेक परंपरा आहेत। ज्यावेळेस जंगल सत्याग्रह झाला तेव्हा जिजाबाई भांगरे यांनी इंग्रजांचा घोडा धरला आणि ती एक क्रांती घडली। आणि याच्या अगोदर एक जनाबाई म्हणून होती, ती सुद्धा तिला एक दैवी शक्ती होती, ती कुठेही गेल्यानंतर ती कुणाला दिसत नसे, अशी या देवीची वैशिष्ट्ये आहेत। म्हणून अनेक लोक भक्तिभावाने सकाळपासून मिरवणूक चालू असते, एकदम आनंदी वातावरण आणि शेवटी मंदिरात स्थापन झाल्यानंतर शेरणी म्हणजे प्रसाद, पेढे, गूळ, नारळ असा प्रसाद करून वाटला जातो आणि नंतर शेवटला 9च्या पुढे मग एक लोकनाट्य तमाशा मंडळ असतंय, मग तो तमाशा असतो। मग तमाशा संपल्यानंतर कुस्तीचा कार्यक्रम असतो, मग सकाळी 3-4 वाजता कुस्तीचा फड मांडलं जातं आणि अशा आनंदी उत्सवात अशी ही या देवीची परंपरा चालू आहे। आणि याच्या अगोदर हे तुम्हाला समोर मंदिर दिसतंय, हे मंदिर जुन्या परंपरेने छोटं आणि चांदीचं होतं कौलारू, परंतु आमचे मुंबईवाले गाववाले ग्रामस्थ नौकर स्टॉप सगळे यांनी गाववाल्यांनी मिळून या कळसाचा प्लॅन केला आणि सुंदर मंदिर हे उभं केले, तुमच्या समोर दिसतंय। आणि म्हणून अजूनही या आईच्या उत्सवाला शोभा आली
वर मारुतीचं मंदिर सुद्धा नवीन बनवलेलं आहे. म्हणजे अत्यंत आनंदी आणि चांगल्या वातावरणामध्ये ही यात्रा सादर होतात ते असते. आणि गावासाठी योगदान सर्व कर्मचारी या गावासाठी, या देवीसाठी, सर्व देवस्थानासाठी भरपूर मदत देत असतात. अशी या देवीचा उत्सव आहे आणि भक्तिभावाने सगळे मनोभावे तिला नवस करतात आणि ती नवसाला पावसा असते अशी जुन्या लोकांची म्हण आहे. यात्रेच्या दिवशी कोणी तिला बकरा म्हटलं तर बकरा जाणा सोडत असतो, कोंबड्या, अनेक नवस, 1.25 किलो पेढे, 1 किलो पेढे किंवा भारोभार शेरणी म्हणजे गुळ, ज्या मुलाच्या वजनाचं गुळ ते सुद्धा या ठिकाणी आणतात. आणि ज्यावेळेस खालून ओढ्यामधून आपण पहिली वर मिरवणूक आली तिथून महिला दंडवट करीत म्हणजे या सर्व मंदिराला प्रदक्षिणा करून आपला नवस फेडत असतात. अशी ह्या आईची परंपरा आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व पाहुणे या ठिकाणी भरपूर आले आणि आमच्या या यात्रे उत्सवाला शोभा आणली. तर सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी सर्व पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थांचं आई मातेच्या, काशाईच्या वतीनं पूर्ण आभार मानतो. धन्यवाद.